नमस्कार मंडळी, तर तुमचा भरभरून प्रतिसाद पाहून म्हटलं चला या संक्रांतीला तुमच्यासाठी काहीतरी गोड करायला पाहिजे. उद्याची संक्रांत आहे, आजची भोगी आहे, तर तुमच्या सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज मी बनवणार आहे मस्तपैकी तिळाची पापडी. अगदी सोपी साध्या पद्धतीने बनवणार आहे. सगळ्यात पहिले आपल्याला कढई ठेवायची आहे. टाकायची आपल्याला साखर, आणि ही साखर आपल्याला थोडीशी विरघळून घ्यायची आहे, बिना पाणी टाकायची. तोपर्यंत आपण तीळ भाजून घेऊयात. मी सध्या थोडेच घेते, कारण मी खोटं नाही बोलणार, मी आजच्या पहिले ही पापडी कधीच केलेली नाही आहे. इथे तुम्ही बघू शकता साखरचं हळूहळू पाणी व्हायला लागलेलं आहे. असं वाटतं मी हा पदर खोचून घ्यायला पाहिजे, नाहीतर गडबड व्हायला वेळ लागणार नाही. मी सांगते तुम्हाला, जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मला चाही करता येत नव्हता, पण आज मला खूप सगळ्या गोष्टी करता येतात. तर त्याच्या मागचं कारण हे आहे की मी करून बघते. लालसर कलर झालेला आहे, तर मी आता घेतलेली आहे विलायची. 2 या 3 विलायची आपल्याला घ्यायच्या आहेत. तुम्ही बारीक करून टाकू शकता किंवा मग तसंही टाकू शकता. मी तसंच टाकणार आहे. आता डिसिजन घेतलं, विलायची काढता काढता याला थोडंसं मी ठेचून टाकते, आणि मी इथेच ठेचून घेणार आहे गॅसच्या ओट्यावर, कारण माझा गॅसचा ओटा स्वच्छ असतो, तुमचाही असेलच. आणि गॅसचा ओटा स्वच्छ असेल तरच रिस्क घ्या, नाहीतर सासूबाई आहे आणि तुम्ही आहे. रॅपर कोण कोण ठेवून देऊन चहात टाकते ते मला कमेंट करून नक्की सांगा. आता मी पण ठेवते, जास्त नाही पण एकाचे 2 असे बारीक करून घेते. बस आपल्याला असं एक ताट घेऊन घ्यायचं, आणि या ताटाला आपल्याला लावून घ्यायचं आहे थोडंसं तूप. हे व्यवस्थित झालेलं आहे. यामध्ये आपल्याला हे तीळ टाकून द्यायचे अशा पद्धतीने, आणि याला पहिले थंड होऊ द्यायचं आहे. याला असा आपल्याला आकार देता येईल. ओके, बस चमच्याने अशा पद्धतीने हळूहळू तुम्हाला हे पसरवायचे आहे. जशी जशी थंडी होईल ही तशी तशी मस्तपैकी पसरवल्या जाईल. तिथे तुम्ही बघू शकता, जेवढी पातळ केली ना तेवढी छान लागते. तर अशा पद्धतीने आपली पापडी तयार आहे. बघू शकता तुम्ही. मस्त बनवली आहे. क्रिस्पी. वाव, कुरकुरी आहे म्हणजे